हा रूम तुम्ही आता सध्या बघून घ्या, कारण की यानंतर ना या रूमचा कायापालट होणार आहे. म्हणजेच काय, तर आम्ही या रूमला कलर देत होतो. म्हटलं चला याआधी तुम्हाला त्याचा लुक कसा आहे ते दाखवते, म्हणजे बिफोर आफ्टर लुक तुम्हाला दिसायला बरा दिसेल. आता हा व्हिडिओ ना बरेच 7-8 दिवसांचा आहे, त्यावेळेस आम्ही रूमला कलर दिला होता आणि याचा लॉंग व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन तिथे चेकआउट करू शकतात. खूप दिवसांनी ही मेथीची रस्सा भाजी बनवली होती, कारण की भरपूर भाजीपाला आणला होता आणि त्यात सगळ्यात पहिले आम्ही मेथी बनवली. सगळा भाजीपाला निवडून व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवला आणि दुपारी बघा इकडे ना जनावरांना पिण्यासाठी असं पाणी ठेवलंय, पण हे कुत्रे याच्यामध्ये जाऊनच बसतात, म्हणून आम्ही त्याला असं झाकण लावलं होतं, तरीही हे महाशय त्यातच जाऊन बसले. चला त्यानंतर डायरेक्ट आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मुलं स्कूलला गेल्यानंतर सगळ्यात पहिले मी माझं आवरायला घेतलं आणि त्यानंतर मग घराचं. आता तिकडचा रूम आहे ना खूप छान आवरला आहे, असं नाही फक्त कलर दिलाय, पण बाकीच्या गोष्टी सगळ्या बाकी आहे, त्यामुळे त्याचा लुक मी तुमच्यासोबत नंतर कधीतरी शेअर करेनच. आता सगळं आवरलं होतं, भूक लागली आहे म्हणून म्हटलं चला माझ्यासाठी मी इथे खरबूजचा ज्यूस बनवत होते, पण पहिलाच खरबूज हे खराब निघालं, म्हणून मग डायरेक्ट 2 खरबूज घेतले आणि कापले, तर त्यात दोन्हीही चांगलेच होते. आणि बघू शकता खूप सिंपल आहे, मस्त बारीक मिक्सरला फिरवलं, साखर दूध घातलं आणि झटपट असं हे खरबूजचं ज्यूस तयार झालंय. कारण की सकाळी मी एकटीच होते आणि एकटीसाठी नाश्ता बनवण्याचं खूप टेन्शन येतं, त्यापेक्षा हे असं बरं.